नमस्कार. मुंबईत सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कामांबाबत एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी मुलुंड पश्चिम येथील अग्निशमन दलाजवळ लाल बहादूर शास्त्री मार्ग अर्थात LBS मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी परापेट किंवा साईड वॉल अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे स्पष्ट दाखवतात की संबंधित संरचना क्षणात जमीनदोस्त झाली. हा फक्त एक अपघात आहे का? की यामागे आहे निष्काळजीपणा, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन किंवा देखरेखीतील गंभीर त्रुटी? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. LBS मार्गावरील मेट्रोचे काम मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. अशा परिस्थितीत जर बांधकाम स्थळीत सुरक्षिततेचा अभाव असेल तर नागरिकांचा जीव धोक्यात नाही का? या संदर्भात काही थेट आणि ठोस प्रश्न उपस्थित होत आहेत. 1. या घटनेस जबाबदार कंत्राटदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? 2. जर नागरिकांच्या जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाई कोण देणार? 3. सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट आणि साईट सुपरविजन रिपोर्ट्स नियमित तपासले जातात का? आणि सर्वात महत्त्वाचे, भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची लेखी हमी कोण देणार? मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक निधीतून उभारला जात आहे. त्यामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि सुरक्षितता ही केवळ अपेक्षा नाही तर नागरिकांचा अधिकार आहे. आता गरज आहे ती स्वतंत्र तांत्रिक चौकशी समितीची, दोषींवर कठोर कारवाईची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिकरित्या अहवाल प्रसिद्ध करण्याची. कारण सुरक्षितता हा पर्याय नाही, ती अनिवार्य जबाबदारी आहे. अशा भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे मेट्रो आणखी किती नाहक बळी घेणार? आणि याला जबाबदार कोण? या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत रहा. मुंबईहून प्रतिनिधी सतीश पाटील, मुंबई.